वर्धा जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत सातत्याने जनजागृती व तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। या अंतर्गत नाचनगाव PSC येथे सिकल सेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी तपासणी करून घेतली। यासोबतच बडे प्लॉट, कवठा, झोपडी, गुंजखेडा, सोनोरा, ढोक, दहेगाव आणि धादे या गावांमध्येही अशाच प्रकारची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली। आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना या शिबिराचे लाभ घेऊन वेळेत सिकल सेलची तपासणी करून घेण्याचे आवाहन केलेले आहे। सिकल सेलची लक्षणे व प्रतिबंधाबाबत माहिती दिलीप उटाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। सिकल सेल हा जो आजार आहे हा अनुवांशिक आजार आहे। त्यामुळे अनुवांशिक आजार असल्यामुळे हा आईवडिलांकडून मुलांना होतो। म्हणून जनतेमध्ये आम्ही जनजागृती करतो की सिकल सेल मुक्त महाराष्ट्र घडला पाहिजे। सिकल सेल मुक्त आमचा नाचनगाव झाला पाहिजे। म्हणून संपूर्ण चर्चा या ठिकाणी म्हणजे सर्वेक्षण सुरू आहे, गृहभेटी सुरू आहे। जवळपास आमच्याकडे या ठिकाणी सगळ्या आशाच्या मार्फतीने आम्ही हे सर्वेक्षण करतो आणि या ठिकाणी सेलिब्रिटी टेस्ट आणि त्याच्यानंतर फ्रेक्चर टेस्ट आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी पाठवतो, जेणेकरून आम्हाला पॅटर्न माहीत पडतील, AS असेल की ES असेल। आणि हा कार्यक्रम आमचा 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर हा सुरू आहे। त्याच्यामध्ये काही विशेष जिल्हे घेतले, त्याच्यामध्ये वर्धा जिल्हा आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही नागरिकांना आवाहन करतो प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगावच्या वतीनं की नागरिकांनी आपल्याकडे येणाऱ्या जो आमची टीम आहे, आरोग्य टीम, यांना संपूर्ण माहिती द्यावी आणि सिकल सेल आजार हा तपासून घ्यावा। सिकल सेल आजाराला पाहिजे तसं त्या औषध उपचार नाही आहे तशी पाहिजे तशी, पण त्याच्यामध्ये काही ES निघालं तर त्याला आपण दिव्यांगाचं प्रमाणपत्र सरकार देत आहे, त्याला STचा प्रवास मोफत आहे, त्याला नोकरीमध्ये त्याच्यासाठी जागा रिक्त असतात दिव्यांगासाठी, त्यामध्ये त्याला सहभाग मिळतो आहे आणि विविध त्याच्यासाठी उपाययोजना आहेत। त्यांना फुकट त्याच्या रक्तपेटीकडून जे रक्तपेटी असते त्या रक्तपेटीकडून फुकट त्या ठिकाणी त्यांना रक्तपुरवठा केला जातो। अशा पद्धतीच्या योजना सरकारच्या आहेत। त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे पण लाभ त्यांना मिळत आहे। या योजनेला लोकांपर्यंत आम्ही नेण्याचं काम करतो, लोकांना सांगतो, जनजागृती सुरू आहे। आणि आजचा या अभियानाचा हा दुसरा दिवस आहे। आम्ही या ठिकाणी जे AS आणि SS पॅटर्न आहे त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक हे त्यांच्या घरी जाऊन गृहभेटी देतात, त्यांची माहिती घेतात। मला एक सांगा सर, सिकल सेलचे लक्षणं कसे आढळल्या जाते, कसं माहिती केल्या जाईल सिकल सेलचा याला आहे म्हणून? सिकल सेल आजाराचे लक्षणं विशेष करून त्याच्यामध्ये पोटात दुखणं, त्यांना हातपाय दुखणं, हे सगळे जनरल जे आजार आहेत तसेच ते आजार असतात। सिकल सेलचा जसं पेशी आपली जशी आहे गोल पेशी असते शरीरामध्ये, सिकल सेलचा झाला असेल तर त्याची जी पेशी आहे कोयत्यासारखी होते आणि त्याच्यामुळं आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कोयत्यासारख्या असल्यामुळे त्या रक्तवाहिन्यामध्ये ते लटकते आणि त्याच्यामध्ये पुंजका होतो आणि रक्तपुरवठा आपल्या शरीराला कमी होतो, म्हणजे थकवा येतं जास्त। आणि अशा पद्धतीचे जे लक्षणं असले तर त्याला आम्ही सिकल सेलची तपासणी करून घेतो। मला एक सांगा, सिकल सेलच्या संदर्भामध्ये जर आपण बोललं तर त्याच्यामध्ये आपण जो काही रुग्ण असेल त्याला आपण फॉलिक ॲसिडची गोळी देतो आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या रक्तवाढीच्या दृष्टिकोनातून जेवढ्या काही औषध असेल, मग ऑर्बिटोन नसेल त्यांना आम्ही घेण्यासाठी सांगतो। पण आमच्याकडून तरी पुरवठा करण्यासंदर्भामध्ये आम्ही त्यांना फक्त तुमच्या जे फॉलिक ॲसिडची गोळी ह्यांना त्यांना पुरवठा करतो। याच्या एकतर शासनाकडून ही उपाययोजना सुरू आहे की मी सिकल सेल होऊच नाही, कारण अनुवांशिक आजार आहे हा, पिढ्यानपिढ्या होणारा आजार आहे आणि त्यामुळं एखाद्या समजा व्यक्तीच्या घरी सिकल सेल आजार निघाला असेल तर त्याचे संपूर्ण रक्तनाते वंशवळ हे तपासण्याचा कार्यक्रम आमच्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळं हे करतो आहोत जेणेकरून सिकल सेल नायनाट करता येऊ शकेल अशा पद्धतीची उपाययोजना सरकार करीत आहे। न्यूज एक्सप्रेस करिता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।